नमस्कार, मी विशाल परदेशी. दिवसभराच्या बातम्यांमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. जाणून घेणार आहोत दिवसातल्या महत्त्वाच्या घडामोडी. या बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी डान्स बार संदर्भातली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची बातमी आणि त्यावर मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेची. डान्स बारला सरकारचा विरोध असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली. त्यांनी काय म्हटले बघा. डान्स बारला राज्य सरकारचा विरोध आहे. कोर्टाची ऑर्डर पाहून पुढील भूमिका ठरवणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय आणि कोर्टाची ऑर्डर हाती आल्यावर अधिक बोलणं योग्य राहील असे त्यांनी सांगितलंय. कायदे अधिक कठोर करण्याच्या सूचना पोलिसांना देणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे. विरोधक खोटे आरोप करत असल्याचा हल्लाबोल त्यांनी केलाय. आपण बघितलं मुख्यमंत्र्यांनी आता आपली सरकारच्या वतीनं काय भूमिका हे स्पष्ट केलं. आपण पाहतोय की हातात मदिराचा प्याला, थिरकायला लावणारं म्युझिक, झिंगा आणणारा प्रकाश आणि सोबत बारबाला नावाच्या ललनांचे ठुमके. 2005 पर्यंत राज्यातल्या अनेक डान्स बारमध्ये सर्रास दिसणारं हे चित्र होतं. मात्र देशोधडीला लागणाऱ्या तरुणाईचा विचार करत सरकारनं डान्स बारना कायद्याचं कुलूप लावलं. मात्र सर्वोच्च न्यायालयानं कायद्याचीच किल्ली वापरत हे कुलूप पुन्हा उघडल्यानं डान्स बारची छमछम पुन्हा सुरू होणार आहे. डान्स बार मधली छमछम पुन्हा सुरू. डान्स बारवर लादलेल्या अटी सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द. कायदेशीर लढाईत सरकार कमी पडल्याची टीका. राज्यातल्या शेकडो डान्स बार मधली 2005 पासून बंद झालेली छमछम आता पुन्हा सुरू होणार आहे. डान्स बारमुळे देशोधडीला लागणाऱ्या तरुणाईचं भविष्य उद्ध्वस्त होऊ नये म्हणून राज्य सरकारनं नियमावली तयार केली. मात्र त्या विरोधात डान्स बार आणि बारबाला असोसिएशननं न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. आता सर्वोच्च न्यायालयानं सरकारच्या प्रमुख अटी रद्द करत डान्स बार मधली छमछम पुन्हा सुरू करायला हिरवा कंदील दाखवलाय. डान्स बार संध्याकाळी 6:30 ते रात्री 11:30 वाजेपर्यंत सुरू राहतील ही अट सर्वोच्च न्यायालयानं कायम ठेवली आहे. डान्स बारमध्ये 10 बाय 12 फूट आकाराचा रंगमंच आणि त्यावर सर्व बाजूनी 3 फूट उंचीचा कठडा बांधावा लागेल अशी अट होती. सर्वोच्च न्यायालयानं ही अट रद्द केली आहे. स्टेज आणि ग्राहकांमध्ये 5 फुटांचं अंतर असेल अशी ही अट ठेवण्यात आली, पण ही अटही सुप्रीम कोर्टानं रद्द केली आहे. सरकारनं डान्स बारमध्ये मद्य सेवनास मज्जाव केला. सुप्रीम कोर्टानं ही अट रद्द केली. सुप्रीम कोर्टानं बारबालांवर पैसे उधळता येणार नाहीत ही अट मान्य केली आहे, पण बारबालांना टीप द्यायला कोर्टानं परवानगी दिली आहे. डान्स बारमध्ये CCTV बसवण्यात यावेत अशी देखील अट सरकारच्या नियमावलीत होती. मात्र ही अट व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारी असल्याचं मत सर्वोच्च न्यायालयानं व्यक्त केलंय. शाळा आणि धार्मिक स्थळापासून 1 किलोमीटरच्या परिसरात डान्स बारना परवानगी मिळणार नाही असं राज्य सरकारच्या नवीन कायद्यात म्हटलं होतं. त्यावर सुप्रीम कोर्टानं ही अट अव्यवहार्य असून याबाबत सरकारनं विचार करावा अशी सूचना केली आहे. सरकारच्या जाचक अटींमुळे बारबालांच्या पोटावर पाय येत असल्याचा युक्तिवाद याचिकाकर्त्यांनी केला. मात्र सर्वोच्च न्यायालयानं डान्स बारचे दरवाजे पुन्हा उघडे केल्यानं बारबालांनी निर्णयाचं स्वागत केलंय. आमचं ठिकाण कमवण्याचं बंद झालं असं काहीच नाही आहे ह्या आमच्या बार लाईनमध्ये, या डान्स बारमध्ये, की आम्ही तिथे काही चुकीचं करतो. जे सर्व जगात होतं तेच ह्या लाइनिंग पण होता. अभी तो डांस बार चालू है तो बहुत ही अच्छा है. होटल में कभी गलत काम नहीं होता है, हुआ नहीं और होएगा भी नहीं. सरकारने सूट भावनांनी कायदा बनवला सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर सुद्धाही. आता आमची अशी मागणी आहे की सरकार याला एक दृष्टीच्या म्हणजे सरकारची जी दृष्टी आहे ती आता चेंज झाली पाहिजे. ह्या अशा पद्धतीच्या व्यसनामध्ये बर्बाद होणं हे ह्याचं बेसिक आहे दारू. त्याच्यानंतर माणूस वाहवत जातो. दारूवर तर आपलं राज्य सरकार काहीही ठोस पावलं उचलताना दिसत नाही. उलट पक्षी जे दारूबंदीचं खातं होतं ते नंतर आपल्याला माहिती आहे एक्साईजमध्ये कन्व्हर्ट करण्यात आलं. डान्स बार संदर्भातल्या कायद्याच्या लढाईत सरकारचा पराभव झाल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. डान्स बार मालक आणि मुख्यमंत्रीमध्ये डील झालेला आहे. वळसा निवासस्थानी 2 वर्षापूर्वी बैठक झाली होती. भाजपचे नेते त्या बैठकीत हजर होते. तेव्हाच ठरलं होतं की राज्यामध्ये डान्स बार सुरू करायचा आहे. सरकारचा मोठा अपयश आहे आणि याच्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्री स्वतः सभागृहात विधान केलं होतं याबद्दलचं
याची जबाबदारी आता त्यांनी स्वतः घेतली पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा सविस्तर अभ्यास करून सरकार पुढचं पाऊल उचलणार असल्याचं सरकारनं सांगितलंय. जजमेंटची कॉपी आल्यानंतर त्याबाबतचा अभ्यास केला जाईल आणि स्वाभाविकपणे जी भूमिका सरकारची याच्या आधीही होती तीच आताही आहे आणि त्यामुळे त्याचा अभ्यास करून योग्य पावलं पुढे टाकले जातील. कायद्याच्या मुद्द्यावर बोट ठेवत सर्वोच्च न्यायालयानं डान्स बारचे दरवाजे किलकिले केले. मात्र डान्स बारचा उंबरठा ओलांडणाऱ्या तरुणांचं आयुष्य वाममार्गाला लागू नये एवढीच अपेक्षा. प्रशांत लीला रामदास, न्यूज 18 लोकमत, दिल्ली. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी गृहमंत्री RR पाटील यांनी डान्स बार बंदीसाठी सतत पुढाकार घेतला होता. त्यांची मुलगी स्मिता पाटील यांनी आजच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. सरकारचं हे अपयश म्हणावं लागेल. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की त्यांनी वकील दिला नाही, काही वेळेस वकील गैरहजर ठेवला, कायद्यात बदल केले, त्यामुळेच आज डान्स बार बंदी होत नाही आहे. आज डान्स बारवरची बंदी उठवली आणि जे काही प्रश्न उपस्थित केले जातात की त्या महिलांना रोजगार कुठून द्यायचा किंवा त्यांचं पुढं कसं बघायचं, पण माननीय आबासाहेबांनी त्यावेळेस एक सर्वे केला होता. त्या सर्वेमध्ये डान्स बारमध्ये काम करणाऱ्या महिला ह्या महाराष्ट्रातल्या खूप कमी होत्या. जवळजवळ 70 ते 80% महिला या बांगलादेशी होत्या आणि बांगलादेशीय महिलांचा रोजीरोटीचा सवाल उपस्थित करण्याचा काहीच प्रश्न येत नाहीये. आणि यानंतर आता बातमी आहे डिझेलच्या पाईपलाईनला भगदाड पाडून कुबेराचा खजिना जमा करणाऱ्या टोळक्याची. कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही, मात्र तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर दिसणारी ही रक्कम बँकेच्या तिजोरीतली नाहीये, तर डिझेल चोरीचा गोरखधंदा करणाऱ्या चौकडीकडून हस्तगत करण्यात आली आहे. हैदराबादमध्ये इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम कंपनीच्या डिझेलच्या पाईपलाईनला भगदाड पाडून मोठ्या प्रमाणावर डिझेलची चोरी सुरू होती. पाण्याच्या पाईपच्या मदतीनं आरोपींची टोळी लाखो रुपयांच्या डिझेलची चोरी करायची आणि चोरी केलेलं डिझेल महाराष्ट्र आणि तेलंगणामध्ये काळ्या बाजारात विकलं जायचं. विशेष म्हणजे मुंबईत राहणाऱ्या अजीज चौधरी नावाच्या व्यक्तीनं या सगळ्या गोरखधंद्याची हैदराबाद पोलिसांना खबर दिली. पोलिसांनी 12 जणांचं पथक तयार केलं आणि कारवाई केली. पोलिसांनी 4 जणांना अटक केली असून त्यांच्याकडून 90,40,000ची रोकड जप्त करण्यात आली आहे. आणि या दृश्यांमध्ये दिसणारी ही जी सगळी रक्कम आहे, ही रक्कम या डिझेल चोरी करणाऱ्या टोळीकडनं हस्तगत करण्यात आलेली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणाची रक्कम बघितल्यानंतर तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येत असेल की आत्ता हे सगळं उघड होतंय. गेल्या काही दिवसांपासून जर हे सुरू असेल तर किती मोठ्या प्रमाणात अशा या व्यवसायाच्या माध्यमातून काळे पैसे कमवण्याची ही सगळी उलाढाल जी आहे ही या टोळक्यानं केली असेल. पुढे पाहूयात. पत्रकार रामचंद्र छत्रपती हत्येप्रकरणी बाबा राम रहीम याला पंचकुला सीबीआयच्या विशेष कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 11 जानेवारी रोजी या प्रकरणी झालेल्या सुनावणी दरम्यान कोर्टाने त्याला दोषी ठरवलं होतं. मात्र शिक्षा 17 जानेवारीला सुनावण्यात येईल असं कोर्टाने म्हटलं होतं आणि त्यानुसार आज हा निकाल आलेला असून यामध्ये राम रहीम सोबत अन्य 3 दोषींनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पुढे पाहूयात. बेस्टचा संप आणि पडद्यामागचं राजकारण यावरून मुंबईत सध्या राजकीय वातावरण चांगलंच पेटलंय. शिवसेनेतले नेते अनिल परब यांनी संपामागच्या अदृश्य हातांचा आरोप केलाय. न्यूज 18 लोकमतनं समोर आणलेल्या पडद्यामागच्या अदृश्य हातांच्या राजकारणावरचा हा खास रिपोर्ट. गेल्या 9 दिवसाच्या काळामध्ये ज्या अदृश्य शक्ती कार्यरत होत्या, आपल्या बाजूने लढत होत्या, त्याच्यामध्ये मला सर्वप्रथम नाव घेतलं पाहिजे शिक्षकांचे आमदार माननीय कपिल पाटील साहेब, ॲडव्होकेट आशिष शेलारजी आणि प्रत्यक्ष नारायणराव राणे साहेब. वडाळ्यात झालेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संप संपवण्याच्या घोषणेवेळी संपकऱ्यांनी केलेल्या या वक्तव्यावरून पडद्यामागून बेस्ट संपामागे कोण कसं राजकीय खेळी खेळत होतं याची जणू जाहीर वाच्यता झाली. हे वक्तव्य न्यूज 18 लोकमतनं महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणलं. आता याच वक्तव्याचा समाचार शिवसेनेनं घेतलाय. संप अडून शिवसेनेला बदनाम करण्यासाठी अदृश्य हातांचा वापर करण्यात आल्याचा आरोप शिवसेनेने केलाय. तसंच शशांक राव यांचं स्क्रिप्ट दुसऱ्या कोणी लिहिलंय त्यामुळे त्यांची कीव करावीशी वाटते असा टोलाही परबांनी लगावलाय. ह्या वेळेला हा जो काय खेळखंडोबा
शशांकराव यांनी केला. मला असं वाटतं ह्याचं स्क्रिप्ट दुसरं कोणीतरी लिहिलेलं आहे. शशांकराव फक्त याच्यातली भूमिका बजावत होते एक कटपुतली बाहुली म्हणून. आणि कालच त्यांच्या नेत्यांनी मान्य केलं की आम्हाला बरेचसे आमच्या पाठीशी अदृश्य हात होते. मग त्या अदृश्य हातांची नावं त्यांनी सांगितली. मला असं वाटतं की कामगार हिताचा विचार न करता शिवसेनेला बदनाम करण्यासाठी जे राजकारण काल केलं गेलं त्याचा हा भाग आहे. आणि म्हणून शिवसेनेची अधिकृत भूमिका मी आपल्यासमोर मांडली आहे. आणि शिवसेनेची अधिकृत भूमिका हीच आहे की कामगारांना न्याय देताना सगळ्या कामगारांना एकत्रित न्याय मिळाला पाहिजे. त्यात प्रामुख्याने ज्युनियर कामगारांचा विचार, ज्युनियर पिढीच्या कामगारांचा विचार केला गेला पाहिजे. बेस्ट बसच्या संपामागे कोण होतं आणि पडद्यामागच्या हालचाली काय काम करत होत्या हे या दोन वक्तव्यांच्या निमित्तानं जनतेसमोर आलंय. मात्र पडद्यामागच्या खेळी समोर येण्या अगोदरच विरोधी पक्षांनी सुद्धा बेस्ट संप लांबवण्यामागे भाजप शिवसेनेचं पडद्यामागचं राजकारण कारणीभूत असल्याचा आरोप केला होता. और बीएसटी बंद होने के बाद में आज जो काम करने वाले लोग हैं मुंबई में, यातायात करने वाले लोग हैं, सबके जनजीवन को बड़ा मुश्किल में शिवसेना की वजह से आज आ गई है. और इसके लिए शिवसेना जिम्मेदार है, भाजपा भी उतनी जिम्मेदार है. बेस्टचा संप 9 दिवस चालला, यशस्वीही झाला. याच लढ्यातून शशांकराव यांच्यासारखा कामगार नेत्याचा उदयही झाला. राजकीय पक्षांनी या संपाचा वापर आपलं राजकारण चमकून घेण्यासाठी केला. सगळ्यांनी आपापली कामं साधली. पण या 9 दिवसात कुणाचं काम साधलं नसेल तर ते म्हणजे सामान्य मुंबईकर. या 9 दिवसात सामान्य मुंबईकरांचे अतोनात हाल झाले. या संपाच्या राजकारणात गरीब मुंबईकर भरडले गेले. तसं महाराष्ट्राच्या राजकारणात अदृश्य हातांचं योगदान काही नवं नाही. एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अडचणीच्या काळात कायम एकमेकांना अदृश्य हात देतात. शिवाय महाराष्ट्रातील भाजपच्या सत्तेला अदृश्य हातांनीच तारल्याचं मुख्यमंत्री वारंवार सांगतात. पण हे अदृश्य हात कधीच समोर आले नाही. यावेळी मात्र पडद्यामागच्या अदृश्य हातांचा भांडाफोड झालाय हे नक्की. उदय जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. यानंतर बातमी अशी आहे की काँग्रेस राष्ट्रवादीला MIM नको असेल तर आपण वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडायला तयार आहोत असं MIMचे खासदार असादुद्दीन ओवेसी यांनी म्हटलंय. प्रकाश आंबेडकरांना काँग्रेस राष्ट्रवादीनं हव्या तितक्या जागा द्याव्यात. आपण एकही जागा लढवणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. असं झालं तर वंचित बहुजन आघाडीवरच्या व्यासपीठावरही येणार नसल्याचं त्यांनी जाहीर केलंय. ओवेसींच्या या भूमिकेचं प्रकाश आंबेडकर यांनी स्वागत केलंय. पूरे सीरियसनेस के साथ कांग्रेस पार्टी से, शरद पवार से भी कह रहा हूं कि अगर आप कह रहे हैं कि MIM पार्टी से आपको तकलीफ है, मैं आपसे कह रहा हूं कि आप मेरे बड़े भाई जनाब बाला साहिब अम्बेडकर साहब से बात करो. उनकी इज्जत के मुताबिक उनको सीट दे दो. मेरे को एक सीट भी नहीं चाहिए. नंतर बघूयात पुण्यातील पाणी कपातीच्या विरोधात मनसेनं खळखट्याची भूमिका घेतली आहे. आज मनसेच्या 40 ते 50 कार्यकर्त्यांनी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात धुडगूस घातला. तसंच या कार्यकर्त्यांनी पाटबंधारे कार्यालयाचा पाणी पुरवठा देखील तोडला. पाणी कपात केल्यानंतर पुणेकरांना काय त्रास होतोय हे समजावं यासाठी पाटबंधारे कार्यालयाचा पाणी पुरवठा तोडल्याचं मनसे कार्यकर्त्यांनी म्हटलं. तसंच तातडीने पाणी कपातीवर योग्य निर्णय न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा मनसैनिकांनी दिला. आणि त्यामुळे आगामी काळात पुण्यातील पाणी कपातीचा मुद्दा चिघळण्याची शक्यता आहे. पुणे म्हटलं की आपल्या नजरेसमोर अनेक गोष्टी उभ्या राहतात. मात्र अलीकडे पुण्याची नवी ओळख उदयाला येते, पाण्याखालचं पुणे. आजही पुणे जलमय झालंय. नेमकं काय घडलं पाहूयात स्पेशल रिपोर्ट. ही दृश्य पाहून तुम्हाला नक्कीच पावसाळ्याची आठवण झाली असेल. मात्र अंदाज लावण्याची इतकी घाई करू नका. हे पाणीदार दृश्य पाणी टंचाईची तलवार डोक्यावर घोंगावणाऱ्या आपल्या पुण्यातल्या सिंहगड रोडवरच आहे. पुणे महापालिकेच्या कर्तव्य दक्षतेचा हा ओसंडून वाहणारा पुरावा आहे. राजाराम पूल ते दांडेकर पूल हा जो सगळा भाग आहे यातल्या मधल्या टप्प्यामध्ये काही भाग हा पूर्ण जलमय झालेला आहे. पर्वती जलशुद्धीकरण केंद्राचा वॉल्व नादुरुस्त झाल्यानं अख्खा रस्ता तब्बल
2 तास पाण्यात डुंबत होता। मी स्वतः जाऊन पाणी केले। वरती चुनाभट्टी जो एरिया आहे, वस्ती आहे, त्याच्यामध्ये 8 ते 10 लोकांच्या घरामध्ये पाणी घुसतं। वॉल ओपन करताना सगळं पाणी बॅक मारलंय। दुर्दैव म्हणजे बुधवारीच उत्तम नगरच्या पाईपलाईन मधून तब्बल 4 ते 5 लाख लिटर पाण्याची नासडी झाली। धक्कादायक म्हणजे ही गळती 40 ते 50 वर्षांपासून सुरू असल्याचा दावा नागरिकांनी केला। मी स्वतः त्याचे व्हिडिओ वगैरे काढले, इथल्या खासदारांना दाखवलं। त्यांनी मला ॲक्च्युली गुड वर्क म्हणून शाबाशी दिली होती सुप्रियाताई सुळेंनी, की आपण थांबवायचा प्रयत्न करूया। पण नंतर काय झालं तो विषयापर्यंत मी गेलो नाही, त्यांनी काही पाठपुरावा केला असं वाटत नाही। पुण्याला जवळपास 2 ते 3 धरणांच्या पाण्याचा आधार आहे, मात्र पालिकेची नियोजन शून्यता आणि नागरिकांच्या बेजबाबदारपणामुळे पुणेकरांवर पाणी टंचाईची टांगती तलवार आहे। कधी मोठ्या कालव्याला भगदाड पडल्यानं संसार पाण्याखाली जातात, तर कधी व्हॉल्व्ह नादुरुस्त झाल्यानं रस्ते असे जलमय होतात। एकूणच काय तर विद्येच्या माहेरघरात जरा पाण्याविषयीची साक्षरता वाढीस लागली तर असे प्रसंग ओढावणार नाहीत। अद्वैत मेहता, न्यूज 18 लोकमत, पुणे। त्यामुळे पुण्यामध्ये पाण्याची साक्षरता ही केलीच पाहिजे। ब्रेकनंतर बघूया तर भाईनंतर आता भाऊला चित्रपटासाठी थिएटर मिळवण्यासाठी झगडावं लागतंय। विनोदी अभिनेता भाऊ कदम यांचा नशीबवान सिनेमा लवकरच प्रदर्शित होतोय, मात्र आपल्या कार्यक्रमात ज्या डोंबिवलीचं दरवेळी अभिमानानं आपण नाव घेतो त्या डोंबिवलीत भाऊच्या नशीबवान चित्रपटाला एकही शो मिळाला नाहीये। त्यामुळे दुःखी झालेल्या भाऊने फेसबुकवर पोस्ट लिहून आपली खंत बोलून दाखवली आहे। एखादा परभाषीय चित्रपट हिट होतो आणि रातोरात मराठी चित्रपटाला महाराष्ट्रातच चित्रपटगृहातून पाय उतार व्हावं लागतं। वाटेल ती आणि वाटेल तशी समीकरणं मांडून तुमचा मराठी चित्रपट चालतच नाही अशी ओरड होते। नशीबवानच्या निमित्तानं मला आणि माझ्या निर्मात्यांना ह्याचीच प्रचिती आली असं भाऊने पोस्टमध्ये लिहिलंय। आणि या सगळ्या घडामोडीनंतर दिवसभराच्या बातम्यांमध्ये आज आपण इथे थांबणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।